नमस्कार मित्रांनो, मी शेळके वकील. माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं मित्रांनो सहर्ष स्वागत आहे. तुमच्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होऊन देत. मित्रांनो, आजचा व्हिडिओचा विषय जो आपण घेतलेला आहे, तुम्ही जर तुमची कोर्टामध्ये केस दाखल केलेले असेल किंवा दाखल करणारा असेल, तर फार प्रामुख्याने गोष्ट गरजेची आहे की तुम्ही दिलेला वकील हा व्यवस्थित आहे का? व्यवस्थितचा अर्थ काय? ज्या ज्या प्रकारचं तुमचं काम आहे, दिवाणी वकील असेल आणि तुमचं काम जर दिवाणी असेल, तर योग्य पद्धतीनं तुमचं कामकाज चालू शकतं. क्रिमिनलचं तुमचं काम असेल, तर तुम्ही क्रिमिनलचा वकील देणं गरजेचं आहे. सांगण्याचा उद्देश एवढाच फार महत्त्वाचा आहे. ज्या प्रकारचं काम आहे, ते काम कोणत्या प्रकारचं आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं तुम्ही त्या कामामध्ये तुमचा वकील देणं गरजेचं आहे. वकील देत असताना अतिशय फारच कामं आहेत आणि तुम्हाला वकिलांना भेटायला वेळ मिळत नाही किंवा वकील तुम्हाला भेटण्यासाठी वेळ देत नाही. अशा पद्धतीनं जर एखाद्या तुम्ही मोठ्या एकदम वकिलाकडे काम दिलं आणि त्यांच्याकडे कामाचा पसारा जर जास्त असेल, तर तुमच्या कामाकडे दुर्लक्षित होण्याची फार शक्यता असते. त्यामुळं तुमचं कोणतंही जे दाव्याचं काम असेल, केसचं काम असेल, तर सुरुवातीला देताना तुम्हाला कोणताही वकील निवडत असताना फार विचारपूर्वक वकील निवडणं गरजेचं आहे. माझं तुम्हाला स्पष्ट असं सांगणं असेल मित्रांनो, जर तुम्ही कोर्टामध्ये केस दाखल करणार असेल किंवा दावा दाखल करणार असेल, तर जास्तीत जास्त 1, 2, 3 वकिलांचं तुम्ही चर्चा करा. त्यानंतर तुम्हाला योग्य कोणता वकील वाटतो, त्या पद्धतीनं तुमचं काम तुम्ही देणं हे फार गरजेचं आहे. आणि एकदा तुम्ही दिवाणी दावा असू दे किंवा क्रिमिनल्स असू दे, एकदा काम दिलं की परत त्या वकिलांच्याकडे काम काढून घेऊन दुसऱ्या वकिलांच्याकडे देणं हे फारसं सोपं राहत नाही. कारण आपण त्या वकिलांना फी दिलेली असते आणि परत आणि दुसऱ्या वकिलांना फी द्यावी लागत असते. आणि सदरचं कामाचं जे काही दिवाणी दावा असेल, तर दिवाणी दावा दाखल करत असताना फार महत्त्वाचं आहे, तुम्ही दावा कोणत्या पद्धतीनं मेहरबान कोर्टासमोर तुमचं म्हणणं मांडलेलं आहे, हे फार महत्त्वाचं. मग तुम्ही एखादा वकील आपण नंतरच्या 4-6 महिन्यां वर्षांनी बदलतो आणि पहिल्या वकिलानं दावा दाखल केलेला असतो आणि दाव्यामध्ये जर त्रुटी राहिल्या, तर दुसरा वकील तुम्हाला काय म्हणत नाही की जुन्या वकिलांनी असं करायला पाहिजे, असं करायला नको पाहिजे, तर ह्यामध्ये असं गाठलेलं आहे. त्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं. फार महत्त्वाची गोष्ट आहे, वकील देत असताना तुम्ही 1, 2, 3 वेळा फर्स्ट ओपिनियन, सेकंड ओपिनियन, थर्ड ओपिनियन अशी तुम्ही मतं घ्या. 3 वकिलांना तुमची फाईल द्यावा आणि त्यानंतर तुम्हाला योग्य तुमची फी कशी असेल, योग्य तुम्हाला वकील सर्व्हिस देणारा कसा असेल किंवा तुमच्या पद्धतीनं तुमच्याशी व्यवस्थित कम्युनिकेशन, बोलणं चालणं व्यवस्थित कोणत्या पद्धतीनं तुम्हाला संपूर्ण माहिती देणारा कोणता वकील असेल, अशा वकिलांनी तुम्ही काम द्यायला काहीही हरकत नाही मित्रांनो. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे, कोर्टामध्ये एकदा काम दाखल केल्यानंतर आता हे झालं तुम्ही कोणता वकील दिला आहे, पण तुमचा वकील दिल्यानंतर तुमचा वकील एक चांगला प्रामाणिक व्यक्ती आहे आणि अनेक वकील असे जे प्रामाणिकपणे काम करतात. त्यांना वेळ नसतो. मी माझ्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, त्यांना वेळ नसतो. काही कमी बोलणारे वकील असतात, हुशार असतात, प्रामाणिक असतात, कामाशी रिलेटेड फक्त चर्चा करत असतात. त्यामुळं वकिलांचा स्वभावसुद्धा पक्षकारांनी समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. विनाकारण वकील बोलत नाहीत, काय सांगत नाहीत, म्हणून एखादं वकीलपत्र बदलणं हे सुद्धा मित्रांनो चुकीचं आहे. आता आपण जे बोलणार आहे ते फार महत्त्वाचं आहे. तुम्ही जो वकील दिलेला असेल त्या वकिलाबद्दल कोणत्याही प्रकारची तक्रार नाही असं समजून तुमच्या केसमध्ये, समजा तुमची कोर्टामध्ये दिवाणी दावा दाखल केलेला आहे आणि सदर केसमध्ये जो प्रतिवादीचा वकील जे असतो, म्हणजे विरोधी पक्षाचा जो वकील असतो, त्या वकिलावर तुमचं बारकाईनं लक्ष असणं फार गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणणार आहे केस माझी आहे, माझ्या वकिलाचं मी बघणार आहे, दुसऱ्या वकिलाकडे काय लक्ष द्यायची काय गरज आहे? तर मित्रांनो, ज्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या वकिलाकडे जसं लक्ष देत आहे, त्या पद्धतीनं प्रतिवादीच्या वकिलावर आणि प्रतिवादीवर सातत्यानं प्रत्येक तारखेला कोणकोणते पाऊल उचललं हे पाहणं फार गरजेचं आहे. अन्यथा तुमच्या केसला फार दिरंगाई लागू शकते. विनाकारण ज्या अर्जांची गरज नाही असे अर्ज तुम्हाला त्यामध्ये टाकले जातात आणि तुमची केस विनाकारण तुम्ही कोर्टामध्ये तुम्ही स्वतःहून दाखल केलेली असते आणि तुमच्या केसला फार विलंब लागू शकतो आणि तुम्हाला मानसिक, आर्थिक आणि शारीरिक त्रास होऊ शकतो.
त्यामुळं आजच्या व्हिडिओचं कारण हेच आहे की तुम्ही तुमच्या विरोधी वकिलावर किंवा पक्षकारावर प्रतिवादीवर लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे. मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही कोर्टामध्ये दावा दाखल करताय त्यावेळी समन्स हे प्रतिवादींना मिळालेत का नाही हेतून चौकशी करणं, त्याच पद्धतीनं प्रतिवादी ज्यावेळी कोर्टामध्ये हजर राहतात त्यावेळी त्यांच्याबरोबर जे कोण वकील दिलेले असतात ते वकील हजर राहतात. त्यांची इत्थंभूत तुम्हाला ते वकील कशा स्वभावाचे आहेत, किती हुशार आहेत, कोणत्या प्रकारचं ते काम करू शकतात ह्याची संपूर्ण तुम्हाला माहिती असणं मित्रांनो फार गरजेचं आहे. कारण काही दिवाणी दावे हे पेंडिंग ठेवण्यासाठी काही वकील हे वेळ मारून नेण्यासाठी सुद्धा काम करत असतात. त्यामुळं मित्रांनो, ज्यावेळी प्रतिवादी कामामध्ये हजर राहतो त्यावेळी सुरुवातीला प्रतिवादीचं म्हणणं येत असतं. तुम्ही सुरुवातीला लक्षात ठेवायचं, ज्यावेळी प्रतिवादीला नोटीस मिळाली, प्रतिवादी जर हजर राहत नसेल आणि अर्ज दिला असेल की मला वकील मिळाला नाही आणि पुढच्या तारखेला अर्ज मी वकीलपत्र घालून वकील नेमत आहे, तर मित्रांनो तुम्ही समजून जावा की प्रतिवादी हा वेळ खाऊ आहे. त्यामुळं प्रतिवादीवर तुम्ही लक्ष ठेवणं गरजेचं आहे. समजा त्याच ठिकाणी जर प्रतिवादींनी वकिलांना हजर केलेलं असेल आणि पुन्हा अर्ज दिलेला असेल की पुढील तारखेला मला कागदपत्र मिळाले नाहीत आणि पुढील तारीख मिळावी, अशा पद्धतीनं कमीत कमी तुमचे 3 महिने हे वकील प्रतिवादी हे वेळ तुमचा घालवू शकत असतात. सदरच्या दरम्यान तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ज्यावेळी प्रतिवादीला नोटीस मिळाल्यानंतर 30 दिवसाच्या आत म्हणणं जर नाही दिलं आणि जर अर्ज नाही ठेवला तर तुम्ही नो शीचे आदेश किंवा एक्स पार्टी करून मागू शकताय. अशा पद्धतीनं पहिलं कामकाज होतं. त्यानंतर मित्रांनो, जर प्रतिवादीनं म्हणणं दिलेलं असेल आणि तुमचा वकील हजर असेल, त्यानंतर फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुरावे हजर करण्यावर असते. तुमचं अफिडेविट जातं, त्यानंतर तुमचे जे काही पुरावे मेहरबान कोर्टात हजर केले जातात, त्यानंतर प्रतिवादीचे वकील हे पुरावे हजर करण्यासाठी काही तारखा मागून घेत असतात. कोणत्या कारणास्तव तारीख मागून घेतली याची तुम्ही चौकशी करणं गरजेचं आहे. किंवा एखाद्या कामामध्ये नो शेच्याची म्हणणं न देण्याची ऑर्डर जर झालेले असेल तर मुद्दाम काही विरोधी वकील हे वेळेवर 3 महिन्यामध्ये म्हणणं देत नाहीत. 4-5 महिने वेळ लावतात, 6 महिने वेळ लावतात आणि त्यानंतर अचानक अर्ज देतात की सदरचा आदेश नो शेचा झालेला आहे, तो सेट असाइड करून मिळावा. ह्यामुळे मित्रांनो काय होतं, प्रतिवादीच्या प्रत्येक हालचालीला तुम्ही लक्ष ठेवणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं अवेळी आलेल्या अर्जाचा फार तुम्ही विचार करून जर असे नो से किंवा सेट असाइडचे जर अर्ज आले तर तुम्ही त्यामध्ये दक्षता घेऊन सदर अर्जावर जास्तीत जास्त दंड, मग तो 5,000 असेल, 10,000 असेल, अशा पद्धतीनं दंड करण्यासाठी तुमच्या वकिलांना प्रवृत्त करा की सदरचा वेळेत अर्ज दिलेला नाही, वेळेत म्हणणं दिलेलं नाही किंवा वेळेत कागदपत्र हजर केलं नाही आणि सदर प्रतिवादी यांना दंड करण्यात यावा. आणि सदरचं कामकाज तुम्ही तुमच्या वकिलांना सांगून कोर्टांना सांगा की सदरचा प्रतिवादी हा वेळ खात आहे. सुरुवातीपासून तुम्ही जर हे धरून ठेवलं की सदरचा प्रतिवादी हा दावा वेळेत चालू नये म्हणून अवेळी नको ते अर्ज देतात किंवा सेट असाइड करून घेतात, वेळेवर कोणती कागदपत्र हजर करत नाहीत, वेळेवर म्हणणं देत नाहीत, वेळेवर अर्जाला से देत नाहीत, अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या न्यायाधीशांना हे समजावून सांगणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमच्या वकिलांना सांगणं गरजेचं आहे. सदर अर्ज जर चुकीचे येत असेल आणि अवेळी येत असेल तर त्याच्यावर दंड करणे, कॉस्ट करणे हे फार गरजेचं आहे. अशा पद्धतीनं तुम्ही जर प्रतिवादी आणि प्रतिवादीच्या जर वकिलावर जास्तीत जास्त लक्ष ठेवलं तर तुमचं काम लवकरात लवकर चालण्याची शक्यता आहे. परंतु तुम्ही जर केस आहे, चालू आहे, वकिलांनी बघतात, अशा पद्धतीनं जर तुम्ही निष्काळजीपणे राहत लाला तर तुमच्या केसला फार वेळ लागण्याची शक्यता असते. त्यामुळं जशी तुमची ती केस महत्त्वाची आहे तसंच तुमचा वकील महत्त्वाचा आहे. त्याचबरोबरनं प्रतिवादीचा वकील आणि प्रतिवादीवर कोणते पुरावे हजर केला जातात, कोणती कागद हजर केला जातात, कुठल्या वेळी कुठली स्टेज घ्यायला पाहिजे, तिने घेतली का नाही याची इत्थंभूत माहिती तुम्हाला जरी नसेल तर तुम्ही तुमच्या वकिलांना विचारणं गरजेचं आहे. आणि त्या पद्धतीनं तुम्ही त्या कामामध्ये व्यवस्थित हजर राहून प्रत्येक तारखेला हजर राहून प्रतिवादीवर लक्ष ठेवणं फार मित्रांनो गरजेचं आहे. त्यामुळं मी व्हिडिओद्वारे सांगेन की प्रतिवादीच्या वकिलावर आणि प्रतिवादीवर
प्रत्येक तारखेला काय काय घडलं याची इत्थंभूत पक्षकारांना माहिती असणं फार मित्रांनो गरजेचं आहे. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.